शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले आणि त्याचबरोबर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या चौघांचंही मी स्वागत करते आजच्या चर्चेमध्ये। आणि पहिला प्रश्न मला अनिलजींना असा विचारायचा आहे की एकंदरीतच ज्या पातळीवर आयोगाच्या कार्यशैलीवरती आणि कारभारावरती सत्ताधाऱ्यांनाच विश्वास वाटत नाही अशाच परिस्थिती अनिलजी, तर सर्वसामान्य माणसांनी आम्ही कसा विश्वास ठेवावा? खरं म्हणजे निवडणूक आयोग स्वायत्त आहे, परंतु निवडणूक आयोगाने हे समजलं पाहिजे की त्यांनी ज्या तारखा दिल्या निवडणुकीचा कार्यक्रम जर तुम्ही विचारपूर्वक करत असाल, आवाज कमी करशील तर ज्या तारखा तुम्ही दिल्या आहेत त्या तारखा तुम्ही पाळायला पाहिजे। म्हणजे तुम्हीच अर्ज भरण्याची तारीख देता, अर्ज मागे घेण्याची तारीख देता, चिन्ह देण्याची तारीख देता, किती दिवसपर्यंत प्रचार करावा हे सांगता आणि मतमोजणी केव्हा होणार ही पण सांगता। मग आता सडनली तुम्ही सांगायचं किंवा कोर्टाने पण म्हणायचं की नाही नाही 21 तारखेपर्यंत निकाल लांबवा, मतमोजणी नंतर करा, त्याचा संरक्षणाचा ताण, लोकांचे आरोप, ह्या सगळ्या गोष्टी, संभ्रम, जरी पारदर्शकपणे काम करत असलं तरी लोकांचा अविश्वास हे टाळणं निवडणूक आयोगाने अतिशय आवश्यक आहे। आणि म्हणून माझी तर विनंती आहे की माझं तर म्हणणं असं आहे की सगळे पक्ष म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांनी सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाला विनंती करायला पाहिजे की कोणत्याही निवडणुकीवर, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकमेकांशी संबंध नसतो, या निवडणुका स्थानिक प्रश्नावर सुद्धा लढल्या जातात, स्थानिक उमेदवारावर लढल्या जातात आणि फारसा फरक या निवडणुकीचा त्या निवडणुकीवर पडत नाही। आणि त्यामुळं सगळ्या पक्षांनी मिळून निवडणूक आयोगाला सांगायला पाहिजे की तारीख बदलवणं हे चुकीचं आहे। तुम्ही आता उद्याची मतमोजणी जरी लांबवली असेल तर 2 दिवसाच्या आत मतमोजणी घ्या, म्हणजे एवढे दिवसपर्यंत संरक्षणाची जबाबदारी राहणार नाही। एकटं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं मग पुन्हा हे आरोप करायला ठीक आहे। अनिलजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे। तुमचं असं म्हणणं आहे की मतदानाचं जे आज मतदान झालंय त्याची मतमोजणी लगेच व्हावी अशी विनंती सगळ्या पक्षांनी केली पाहिजे। आज नाराजी सगळ्या पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे, पण त्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी आहेत। त्यामुळे मी आता अतुलजींकडे जाणार आहे। अतुलजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला एकतर हे म्हणणं पटतंय का की लगेच मतमोजणी झाली पाहिजे, आणि नक्की तुमचा विचार काय आहे या सगळ्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यामागे? बघा, आता भाजप सोबत जे लोक सत्तेत आहेत त्यांनाही कळलं असेल की भाजप निवडणुका कशी जिंकते आणि ते सोबत राहून त्यांची कशी वाट लागत आहे अलायन्स पार्टनरची। म्हणजे भाजप शिवसेना आणि भाजप राष्ट्रवादी यांचं काय सत्य समोर आलं। निलेश राणेंनी कशाची तक्रार केली? ज्या प्रतिक्रिया तुमच्या जवळ आलेल्या आहेत त्या प्रतिक्रियेमध्ये निवडणूक आयोगावरचा आणि भाजपवरचा विश्वास या देशातल्या लोकांनी सोडून दिलेला आहे, म्हणजे यांनी विश्वास गमावलेला आहे स्वतःचा। आता मी तुम्हाला जे मी डोळ्यांनी आज पाहिलं ते सांगतो। नागेश्वर नगर ए अँड बी हे बूथ जे जागा सांगतोय, गंगानगर आमच्या नागपूर ग्रामीण मधलं, तरोडी खुर्द आणि जिजामाता नगर ह्या बहादुरा नगर पंचायत आणि बिडगाव नगर पंचायतचे आहे। इथे बोगस मतदार आहे। आम्ही पहिलेच मार्क करून ठेवलेले होते की बाहेरचे मतदार किती, आणि मार्क करून ठेवल्यावर पकडले। पकडल्यानंतर सुद्धा पोलिसांनी त्यांना मतदान करू दिलं। अरे कशाला घेता निवडणुका? नाहीतरी तुम्ही अनअपोज केले ना लोकांवर, दमदाटी करून, सगळं दाखवून। हे प्रत्येक ठिकाणी झालं। पैसे पकडले गेले, चंद्रपूरमध्ये 500-500च्या नोटा वाटत असताना पकडल्या गेले। बुलढाण्यामध्ये आमदारांचा मुलगा तो पकडला गेला वाचवताना, तो पळून गेला पोरगा आणि पोलीस त्याच्या मागे वॉक करत होता आणि तो धावत होता। असं तर पाहिलं नाही आम्ही, पोलिसांनी तर धावायला पाहिजे, पकडायला पाहिजे, पण अलगद निसटून तो गेला। म्हणजे पोलीस यंत्रणा तुम्ही हायजॅक केलेली आहे, तुम्ही निवडणूक यंत्रणा तुमच्या ताटाखालचा मांजर आहे। तुम्हाला निवडणुका ज्या आहेत त्या फक्त दाखवण्यासाठी घ्यायच्या आहे आणि निवडणूक आयोगाला सांगायचं की निवडणूक आयोगाने फार हे चूक केलेलं आहे बुवा। तुमच्या सांगण्याशिवाय होते का हे? जर लोकशाहीमध्ये आता ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि निवडणूक याच्यावरच्या लोकांचा विश्वास गमावत चाललेला आहे ना, त्याचं कारण आहे की तुम्ही गडबड घोटाळे करून निवडून येऊन राहिलेले आहे। आमच्या सभांना एवढी गर्दी होते, आमच्याजवळ पैसे पण नाही भरून आणायला, आणि यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांच्या लोकांना लोक प्रश्न विचारतात, जाब विचारतात, तरी निवडून